न्यूज। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा कालावधी व वेतनवाढीसाठी आमदार बाळासाहेब मांगुळकरांना निवेदन। महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत युवक युवतींसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला होता। या योजनेमुळे उद्योग क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध झाले असून तरुणाईला रोजगाराच्या संधी मिळतात। या योजनेत प्रशिक्षण घेत असलेल्या युवक युवतींना विद्यावेतन दिलं जात आहे, जे या योजनेचं एक वैशिष्ट्य आहे। मात्र ही योजना केवळ 6 महिन्याच्या कालावधीसाठीच लागू करण्यात आली होती। आता तिचा कालावधी संपण्यासाठी अवघे 2 महिनेच बाकी आहेत। या पार्श्वभूमीवर यवतमाळ विभागातील प्रशिक्षणार्थींनी यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या राहत्या निवासस्थानी भेट देत योजनेचा कालावधी वाढवणे व मानधन वाढवण्याची मागणी निवेदनाद्वारे केली। यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला व त्यांना आश्वस्त केले की येत्या हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा नक्कीच उपस्थित केला जाईल। याशिवाय योजना तरुणांच्या विकासासाठी अधिक परिणामकारक कशी ठरेल यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू ठेवण्याचंही आश्वासन दिले। या योजनेच्या कालावधी व मानधन वाढीसाठी प्राध्यापक पंढरी पाठे, सामाजिक कार्यकर्ते सचिन मनवर व त्यांच्या सहकार्यांनी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचा गौरवोद्गार बाळासाहेब मांगुळकर यांनी यावेळी काढलाय। निवेदन देताना यवतमाळ जिल्ह्यातून आलेले दर्शन इंगळे, निशांत तेलतुंबडे, मंगेश वाघमारे, तुषार गुज्जलवार, भूषण पेढेकर, अमर सोयाम, शुभम वाघमारे, भावेश मोहनापुरे, साहिल सळवे, सत्यशील राऊत, काजल लोखंडे, नम्रता काळे, गौरी पत्रे, दीप्ती लडे, पायल धनुस्कर, सोनाली मेश्राम, रोशनी निबुडे, सायली रामटेके, प्रिया खुनकर, सृष्टी ठाकरे, किरण खंडारे इत्यादी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 6 महिन्याच्या ड्युरेशनसाठी जे मुलं ग्रॅज्युएट आहेत किंवा डिप्लोमा धारक आहेत अशा अनेक विद्यार्थ्यांची नियुक्ती केली होती शासनानं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती। पण आता या सर्व लोकांचं प्रामुख्याने या ठिकाणी काही लेडीज पण आहेत, विद्यार्थी पण आहेत आणि यांचं सर्वांचं असं म्हणणं आहे की याचा ड्युरेशन कालावधी इन्क्रीज करावा। 6 महिनेच होता आणि त्याच्यामध्ये वाढीव व्हावा तो ड्युरेशन आणि सोबतच जे 6 महिन्यापासून महाराष्ट्राला एक मेंटेन करण्यासाठी खऱ्या अर्थानं काम करतायत तर त्यांच्या मानधनामध्ये सुद्धा वाढ व्हावी ही सर्व या कार्यकर्त्यांची प्रामुख्याने विद्यार्थ्यांची अशी किंवा लेडीजची मागणी आहे। आणि फक्त ते स्वतःसाठी काम करत नाही तर खऱ्या अर्थानं मागच्या 6 महिन्याच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राला प्रशासकीय तिजोरीमध्ये एक हातभार देण्याचं काम हे सर्व लोकांनी केलंय आणि हे सर्वजण आज यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय बाळासाहेब मांगुळकर यांच्याकडे सुद्धा आले होते। पण यांच्या प्रश्नाला खऱ्या अर्थानं किमान येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये काहीतरी दिलासा मिळावा ही त्यांची एवढी अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पूर्ण व्हावी। शासन दरबारी हा प्रश्न आमदाराच्या माध्यमातून सुद्धा पोहोचावा। पण एक सोशल ऍक्टिव्हिस्ट या नात्याने मी प्राध्यापक पंढरी पाटे आमचे सहकारी माननीय सचिन मनवर आम्ही सुद्धा या बाबीसाठी खऱ्या अर्थाने युवकांसाठी प्रयत्न करू ही ताकीद या ठिकाणी देतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो। जय श्रीविधान, जय महाराष्ट्र, जय भीम। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.